हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। त्याचबरोबर मित्रांनो, जे बी फार्म फ्रेशर स्टुडंट आहेत आणि त्यांना फार्माकोव्हिजिलन्स या सर्वात चांगल्या आयटी डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा असेल तर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स पण आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू प्रोव्हाइड केला जातो। या कोर्सची इन्क्वायरी करायची असेल किंवा या कोर्सला जॉईन करायचं असेल तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये जो हा व्हॉट्सअप नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचे, तुम्हाला सगळी डिटेल कोर्सची भेटून जाईल आणि याच्या थ्रू मित्रांनो तुम्हाला रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर मित्रांनो, जे नवीन वॅकन्सी नोटिफिकेशन आलेले ते कुठून आलेले आहे तुम्ही इथे बघू शकता। अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान म्हणजेच एम्स कडून मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं अंडर कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन। तर मित्रांनो, इथे तुम्ही नोटिफिकेशन नंबर आणि इथे डेट बघू शकता। 11 नोव्हेंबर 2025 ला आलेलं हे नोटिफिकेशन असणार आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी बघणार आहोत की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सीज किती असतील, त्याच्यासाठी लागणारा एज क्रायटेरिया काय असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल। तर ही सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी, महत्त्वाच्या डेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। त्याच्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। तर मित्रांनो, इथे जे पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट डेट जे आहे ते तुम्ही बघू शकता। डेट ऑफ अपलोडिंग डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन। तर मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट जे डेट असणार आहे ते म्हणजे 14 नोव्हेंबर 2025 पासून ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जे असणार आहे मित्रांनो ते म्हणजे 2 डिसेंबर पर्यंत तुम्ही या वॅकन्सीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 2 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला इकडे टाइम भेटणार आहे। त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर एक्झाम फॉर्म स्टार्ट झालेले आहेत, एक्झाम फॉर्म लवकरात लवकर फिल करून या। आणि हा जो नोटिफिकेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला अवेलेबल होईल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, एक्झामची डेट पण टेंटेटिव्ह डेट पण इथे दिलेली आहे। ती किती असणार आहे, लगेचच 22 डिसेंबर किंवा 24 डिसेंबरला तुमची एक्झाम होणार आहे। त्याच्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर तयारी पण करायची। तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की जे तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते आपण बघणार आहोत। आणि मित्रांनो, या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जर बघितलं ना तर याच्यामध्ये सगळे आपले जे फ्रेंड्स आहेत, डिप्लोमा होल्डर असतील, बी फार्म होल्डर असतील, सगळे याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत। म्हणजे असं नाही की डिप्लोमा स्टुडंटला कुठला वेगळा एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागेल असं नाहीये, कारण बाकी वॅकन्सी मध्ये एक्सपिरियन्स लागत होतं। तर मित्रांनो, इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल 12 नंबरला जर बघितलं, फार्मासिस्ट ग्रेड सेकंड, डिस्पेन्सिंग अटेंडन्स आणि स्टोर कीपर ड्रग या फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत। आणि मित्रांनो, या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पोस्ट नेम, इन्स्टिट्यूट, एज लिमिट, पे लेवल आणि क्वालिफिकेशन। तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या एम्स मध्ये मित्रांनो फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत। तर मित्रांनो, हे डिस्पेन्सिंग अटेंडन्स जे आहे ना ह्याच्यामध्ये एम्स ऋषिकेश मध्ये वॅकन्सी असणार आहे। या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय तर तुमचं एज जे असलं पाहिजे ते 21 ते 27 च्या बिटवीन असलं पाहिजे। आणि प्लस मित्रांनो, तुमची जर कॅटेगरी असेल ना तर या नोटिफिकेशन मध्ये कॅटेगरीचा सेक्शन आहे, तिथे कॅटेगरीनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण असणार आहे। इथे जे एज दिलेलं आहे ते ओपन नुसार, जर तुम्ही ओपनचे कॅन्डिडेट असाल तर 27 वर्षापेक्षा कमी तुमचं वय असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। आता सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट ते आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुमचं डी फार्म कंप्लीट असेल आणि सोबतच तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल, म्हणजे आपलं फार्मसी जरी लायसन्स म्हणतो ना आपण, ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल असणार आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, एम्स दुसरी फार्मसीची वॅकन्सी इथे तुम्ही बघू शकता। इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन पण सेम असणार आहे, म्हणजे तुम्ही डिप्लोमा होल्डर असता तर या 2 वॅकन्सीसाठी इलिजिबल आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, एम्स बिलासपूरचं बघितलं, इकडे पण एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो सेम असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इकडे जे काही डिझायरेबल दिले ना
त्याच्यामध्ये बी फार्म वगैरे दिले, हे नसेल तरी चालेल, इसेन्शियल ज्या गोष्टी आहेत त्या असल्या पाहिजेत. आता काही स्टुडंटला असा क्वेश्चन असेल, सर मी ओपनचा आहे आणि माझं 28 एज आहे, तर त्याच्यासाठी जी वॅकन्सी असणार आहे ती म्हणजे एम्स न्यू दिल्ली फार्मसीची जे एम्स न्यू दिल्ली आहे त्याचं एज जर बघितलं तर 30 वर्षापर्यंतच्या ओपनच्या स्टुडंटसाठी असणार आहे. कॅटेगरी असेल तर तिकडे रिलॅक्सेशन. आणि त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे बघू शकता, डिप्लोमा इन फार्मसी आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आणि त्याच्यानंतर डिझायरेबल मध्ये तुमचं फार्मसी डिग्री असेल तरी चालेल. ठीक आहे, तर हे असणार आहे. आता मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट, आता तुम्हाला इथे दिसत असेल की एम्स राजकोट, एम्स गुवाहाटी असे वेगवेगळे वॅकन्सी आहेत. पण सर कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती आहेत, सर माझ्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आहेत, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार, तर ते आपण आता बघणार आहोत. याच्यामध्ये जर बघितलं ना मित्रांनो, इथे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. 89 पेज नंबरला फार्मासिस्टचं त्यांनी टेबल दिलेलं आहे की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, फार्मसीच्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सीज आहेत, ते आपण आता बघणार आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो इथे 12 नंबरला आपलं फार्मसिस्टचं आहे, ते आपण बघणार आहेत. बाकी अदर पण पोस्ट खूप साऱ्या याच्यामध्ये असणार आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फार्मसिस्टचं डिस्कशन करतो. इथे बघू शकता 12 नंबर फार्मसिस्ट. तर मित्रांनो इथे जर बघितलं तर एम्स वाईज वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो इथे बघा, जनरल साठी जर वॅकन्सी बघितल्या, एम्स ऋषिकेश मध्ये, बिलासपूर मध्ये, न्यू दिल्ली मध्ये, राजकोट मध्ये, गुवाहाटी मध्ये अशा वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. तर इथे एम्स वाईज जर बघितलं तर मॅक्सिमम वॅकन्सी हा जनरल साठी आहेत, म्हणजे ओपन साठी असणार आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी जर बघितलं तर 2 ठिकाणी रायबरेली आणि राजकोट एम्स मध्ये ईडब्ल्यूएस साठी आहे. ओबीसी साठी बघितलं, न्यू दिल्लीमध्ये 4, रायबरेलीमध्ये 1, राजकोटमध्ये 2 अशा वॅकन्सीज, न्यू दिल्लीमध्ये परत 2 वॅकन्सीज आहेत स्टोर कीपरच्या. तर इथे टोटल नंबर जर वॅकन्सी बघितल्या तर या सेक्शन मध्ये तुम्ही टोटल नंबर ऑफ वॅकन्सी बघू शकता. वेगवेगळ्या एम्स नुसार टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत. इथे एम्स राजकोट मध्ये बघितलं सगळ्यात जास्त 10 वॅकन्सी, परत हे 9 वॅकन्सी, अशा मित्रांनो टोटल 36-35 वॅकन्सी ह्या असणार आहेत. आणि मित्रांनो हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज आहेत, त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही व्यवस्थित तयारी करा. आणि याच्यामध्ये सिलेबस असतो मित्रांनो, 80 क्वेश्चन हे आपले फार्माचे असतात. या नोटिफिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्यात. तर तुम्ही ऑफिशियल साईट वरती या नोटिफिकेशन मध्ये सगळं तुम्हाला डिटेल मध्ये गोष्टी दिल्यात. कोणत्या साईट वरून जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचंय, कशा पद्धतीने हे करायचं इथे बघू शकता. ऍप्लिकेशन प्रोसेस, तर या साईट वरती जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने काय करायचंय, तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय. ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. इथे एससी ओबीसी ह्याचं एज रिलॅक्सेशन बघा, एससी एसटी असताल 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, ओबीसी साठी 7 आणि PWBD साठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे तुम्हाला भेटणार आहे. सोबतच तुमचं डिग्री डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात. फॉर्म तुम्ही फिल करा आणि मित्रांनो अभ्यास पण व्यवस्थित करा, कारण ह्याची जे एक्झाम वगैरे आहे ती टाइमर होते. आणि आता मित्रांनो लास्टला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन फी. तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी आपल्या DMER सारखे खूप जास्त ऍप्लिकेशन येत नाहीत, खूप कमी ऍप्लिकेशन येतात. ह्याचं सगळ्यात महत्वाचं जे हे आहे तर ते म्हणजे ह्याची एक्झाम फीस. तर मित्रांनो एम्स मध्ये लास्ट इयरला पण 3000 फीस होती. जर तुम्ही ओपन असताल, जनरल किंवा ओबीसी कॅन्डिडेट जरी असाल तर तुमची ऍप्लिकेशन फीस ही मित्रांनो 3000 असते. याच्यामुळे मित्रांनो या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन खूपच कमी येतात. त्याच्यामुळे जिची रँकिंग जे हे कट ऑफ लिस्ट असते ते पण कमी असते. जर तुमची व्यवस्थित तयारी असेल तर मित्रांनो या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म नक्की भरा. तुमचं जर हे असेल तयारी चांगली तर याच्यामध्ये सिलेक्शन होऊन जाईल. त्याच्यानंतर ऍडमिट कार्ड रिलेटेड गोष्टी, त्याच्यानंतर एक्झाम मध्ये किती टाइम असेल, किती मार्काची एक्झाम होईल हे तुम्हाला सगळं दिलं जाईल. याच्यामध्ये MCQ टाईपची तुमची क्वेश्चन्स असतात, त्याच्यामधला सिलेबस जे आहे ते तुम्हाला इथे सगळं व्यवस्थित पद्धतीने दिलेलं आहे. इथे आपण फार्मसिस्टचं एक्झाम्पल बघू. इथे जर बघितलं तर इथे बघा फार्मासिस्ट फार्मसी इंग्लिश लँग्वेज. तर द सिलेबस ऑफ डोमेन पार्ट इज 18 MCQ. तर 80 क्वेश्चन हे
आपल्या फार्माचे असतात आणि नॉन टेक्निकलचे मित्रांनो 20 क्वेश्चन असतात। अशा पद्धतीने मित्रांनो 100 क्वेश्चनची MCQ ची तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम इकडे होणार आहे। तर मित्रांनो या नोटिफिकेशनच्या सगळ्या डिटेल मी तुम्हाला सांगितल्यात। आणखीन तुम्हाला कुठे प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, व्हॉट्सअप वरती मला डायरेक्टली मेसेज करू शकता। आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फार्माकोव्हिजिलन्सचा कोर्स करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती मेसेज नक्की करा। हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू ऑल।